चिवूची हेअरस्टाईल कशी करून टाकली आहे बघा मी. सगळीकडून पॅक करून टाकलं, काही डोक्याला ठेवत नाही, सगळं काढून काढून फेकते. आणि मग डोळ्यात केस गेले ना की मग रडायला लागते. म्हणून ना आज तिला सगळीकडे पिना हेअर बँड लावून टाकलेत. चिवू तिला अजून माहिती नाहीये, पण तिला जेव्हा माहिती पडेल ना सगळं काढून फेकेल, म्हणून तिला सांगितलंच नाहीये. जेव्हा पप्पांना आल्यावरती काय ना काय ते चहा सोबत लागतं, तर म्हटलं की आता वेळ आहे. रोज असंच होतं, चिवू सारखं रडत असते, काहीतरी करत असते, त्याच्यामध्ये राहून जातं. आणि मग आज म्हटलं वेळ आहे तर फोडणी घालूया. हे असं नुसतं हाताला पकडून ना नुसतं घेऊन जाते मला आणि चल बसूया, काही कामं करू नकोस. हे बघ बघितलं, असं नुसतं बस. तर लास्ट टाइम ना जो मी चिवडा आणला होता ना तो थोडासा ना जास्त फुलला नव्हता, त्यामुळे तसं कडक ना दाताला चांगला नाही लागत खाताना. तर त्यामुळे ना हा थोडासा वेगळा चिवडा आणलाय मी, मका चिवडा. तर खूप छान वाटायला लागलाय, तरी फ्राय करायच्या आधीच मोठा असा आहे. तर मग आता फ्राय केल्यावरती कळेल आपल्याला की कसा आहे. आय होप की चांगला असेल. चांगला जर फुलला तर त्याचा चिवडा चांगला होणार. बघूया आता. चिवू यायच्या आधी मी फ्राय करून घेते सगळं, कारण ती मध्ये येणारच मला माहिती आहे. मग तेल आहे ना तर मग उडण्याचे खूप चान्सेस असतात. तुम्ही म्हणाल आता की कट्ट्यावर कशाला बसवते, पण ज्यांच्या घरी मुलं आहेत आणि एकटी आई घरी असते त्या आयांना माहिती असेल की मुलं काहीच करू देत नाहीत, असंच काहीतरी सांभाळत करावं लागतं. तर तेवढी मी नक्की हा फ्राय केलेला मका चिवडा असतो ना, असं काही रेसिपी बनवतात वेगवेगळ्या. तर तुम्हाला कोणत्या रेसिपीज येत असेल वेगवेगळ्या रेसिपीज, तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला शेअर करीन मला ज्या रेसिपी येतात, जसं ॲडजस्ट होईल वेळ आणि सगळं, तर तसं दाखवेन मी. तर आता सध्या तर चिवडा ही रेसिपी दाखवते मी. खायचं असेल तर बा, तिखट नाही येते, चपक आहे. थांब प्लेटमध्ये देते तुला, गरम आहे. हा तुला बस येतो, बस मांडी पाय घाल. पाऊस येतोय ना. मीडियम गॅस करायला लागेल आपल्याला, कारण का माहिती आहे का, जास्त हाय फ्लेम केलं तर जळू शकतो. आता हे वाफा येत आहेत कारण तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतात, पण हे खूप तेल गरम झालेलं नाही आहे, म्हणजे मीडियम मी गॅस केला आहे. तर तो जास्त व्यवस्थित फुलला गेला पाहिजे ना चिवडा, त्याच्यासाठी मग कमी मंद आचेवरती फ्राय करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मंद आचेवर जर तुम्ही फ्राय केलात ना तर ते व्यवस्थित फ्राय होत नाही, असा नाही का, असं दाबून बसल्यासारखा होतो तो चिवडा आणि फुलत नाही. त्याच्यासाठी ना मीडियम तुम्ही गॅस ठेवा, म्हणजे मस्त असा फुलून येईल. छान लागतो. गरम आहे. तुम्ही दिवसभर लहान मुलांसोबत कशी कामं करता हे पण मला सांगा, कारण मला तर सध्या हे असा गोंधळ सगळा चालू असतो. म्हणजे कसं आहे, लहान मुलं कधी हसत असतात, खेळत असतात, कधी रडत. सकाळपासून जे रडायला चालू होतं दिवसभर त्यांचा काय ना काय तर कुरकुर चालू असते, असं पण असतं.
तर माझ्या चिवचं पण तसंच आहे. तर तिच्या मूडवर सगळं माझं डिपेंड असतं. काहीतरी चांगला मूड असेल तर मग काहीतरी खायला वगैरे वेगवेगळं बनवता येऊ शकतं. कारण मुलांना घेऊन थोडंसं करणं खूप अवघड होतं ॲक्च्युली. मुलं एकतर कडेवरून बाजूला उतरत पण नाहीत. माझी चिव तर अशी नुसती चिकटून मला उभी असते. कारण आम्ही दोघीच घरी असतो, त्याच्यामुळे ना तिला माझीच सवय आहे संध्याकाळी पप्पा आल्याशिवाय नाही. मी आता तो मका चिवडा जो होता ना तो फ्राय करून घेतलेला आहे. त्याच्या आधी मला अजून एक चिवडा फोडणी घालायचा आहे. चिवडा म्हणजे भडंग फोडणी घालते मी मुरमुरे. तर ते आता सध्या गरम करायला ठेवले आणि तुम्हाला दाखवते मी काय काय साहित्य घेतले ते. इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते भाजलेले आहेत. तुम्ही तेलात जरी फ्राय केले आता फोडणी घालताना तरी चालतात. लसूण आहे, लसूण मला सोललेलं आवडत नाही, तुम्हाला तर माहीत असेल. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. असंच थोडंफार वरची सालं काढलेली आवडते मला, तर मी असं घेते. आणि इथे मी कढीपत्ता घेतलाय, भरपूर कढीपत्ता घेतलाय. इथे शेव घेतलाय, त्याच्यानंतर फरसाण घेतलाय. तुमच्याकडे जर फरसाण असेल तर घ्या, नाही घेतला तरी चालेल. या दोन्हीपैकी एक तरी घ्याच तुम्ही, कारण त्याच्याशिवाय टेस्ट ना खूप अप्रतिम टेस्ट लागते याची. तर शेव किंवा फरसाण असलाच पाहिजे चिवड्यामध्ये किंवा भडंगमध्ये. आणि हा जो मी फ्राय करून घेतलेला आहे ना मका चिवडा, तर हा सुद्धा मी भडंगमध्ये घालणार आहे. तर हा थोडा भडंगमध्ये घालेल आणि सेपरेट ह्याचा थोडासा चिवडा बनवेल मी. तर इथे मुरमुरे ना हे तर कुरकुरीत आहेत, म्हणजे मऊ झालेले नाही आहेत, कुरकुरीतच आहेत. तरी पण म्हटलं थोडंसं नाही का गरम करून घ्यावेत, म्हणजे ना जास्त वेळ कुरकुरीत राहतील ते. कारण आता वातावरण पण असं पावसाचं आहे ना, तर मग मऊ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग हे गरम करून घेते. आवाज येते मला ये म्हणून. गरम तसं ना कुरकुरीत व्हायला पाहिजे, गरम एकदम कमी तेलामध्ये ना लसूण पण असं मस्त खरपूस भाजून घ्यायचा. एकदम असं कुरकुरीत व्हायला पाहिजे, मऊ नाही राखायचं त्याला. एकदम थोड्याशा तेलात पण तसाच भाजून घ्यायचा. शेंगदाणे ऑलरेडी आपले भाजलेले आहेत, म्हणजे भाजलेले होते शेंगदाणे, तर ते भाजलेले शेंगदाणे घेतले. खोबरं आणि फुटाण्याची डाळ जरी घातली तरी चालते. मला फुटाण्याची डाळ एवढी जास्त नाही आवडत, आणि शेवमध्ये पण आहे त्याच्यामुळे मी नाही घातली. बघा कसं कुरकुरीत भाजला गेलाय कढीपत्ता. लसूण सुद्धा तसाच अगदी कुरकुरीत भाजून घ्यायचा. तर हे झालं. त्याच्यानंतर आता शेंगदाणे ऍड करूया त्याच्यामध्ये. एकदम सोपा आहे हा चिवडा करायला. त्यानंतर शेव मी थोडासा काढून ठेवलाय हा यातला चिवडा, प्लेन चिवडा, कारण मला ते मुरमुऱ्यामध्ये घालायचं आहे ना भडंगमध्ये, तर त्यासाठी. त्यानंतर फरसाण, आणि आता वरून चटणी मीठ टाकायची आपल्याला. आणि हे बघा मी हळद घातली आहे, चटणी घातली आहे, आणि मीठ ऑलरेडी या चिवड्याला थोडंफार आहे, जास्त म्हणजे सपक नाहीये, तर मी थोडंफार मीठ घातलं याच्यामध्ये. चवीनुसार मीठ घाला आणि मस्त चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मग झाला आपला चिवडा तयार. आता मी मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसा होतो. मोहरी आणि चटणी, मीठ, हळद याची फोडणी केली आहे. हे बघू शकता मस्त पैकी कुरकुरीत असा. तिखट म्हणता येणार नाही, थोडासा सपकच बनवला, कारण चिवू पण खाईल ना त्याच्यासाठी. पण मी टेस्ट करून बघितला, खूप अप्रतिम झालाय. मी खोटं नाही सांगत आहे, पण अनिल आल्यावरती अनिलची आता रिएक्शन बघूया. चिवडा बघून, भडंग बघून काय होते, आवडतो की नाही आवडतो. आणि हे बघा मका चिवडा मस्त पैकी झाला. असं काही बेत नव्हता आज बनवायचा, पण आज वेळ होता त्याच्यामुळे मग बनवून घेतला. खूप छान झालाय हा पण, एकदम सोपा आहे. याच्या आधी मी बहुतेक दाखवलेला आहे चिवडा कसा बनवायचा. त्या एकदम सोपी पद्धत आहे चिवडा बनवायची, आणि खूप छान लागतो अशा प्रकारे. म्हणजे फोडणी करून ओतला तरी चालतं, चिव मिक्स नको करू, तर नाहीतर मग वरून चटणी मीठ टाकलं तरी सुद्धा चालून जातं. तोंडात काय घातलं, तोंडात दाखव. मी पप्पांना सांगणार आहे. चिव आता तुम्ही बघू शकता मी किती बँड लावले होते डोक्यात चिवच्या.
आणि आता बघा फक्त एकच आहे, ते पण तिला ना डोक्याला जर चुकून हात लागला आणि कळलं की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी आहे, बेल्ट असो क्लिप असो जे पण काही असो, ते सरळ काढून फेकाफेकी असते. ते हळूच आता खेळता खेळता डोक्याला हात लागला तर एक 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 करून सगळे रबर आता गेले कुठे काय माहिती, टाकून दिले सगळे. आता शेवटचा एक राहिलाय, तो पण जर चुकून दिसला किंवा हाताला लागला तर तो पण गेला. डोरेमॉन, डोरेमॉन काय करते? डोरेमॉन, डोरेमॉन काय करतोय? पुगुले, 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 पुगुले. चिव, चिव, काय आहे तोंडात तुझ्या? दाखव. चिव काय करते? काय करते? चिवचं हेअरबँड कलेक्शन बघा. हे ना चिव जेव्हा जन्मली ना तेव्हा तिच्या पप्पानी आणला होता हेअरबँड. खूप सुंदर आहे. ह्याच्यावरती आम्ही फोटो पण काढले, न्यूबॉर्न बेबी होती ना तेव्हा. खूप सुंदर आहे. हा पण तेव्हाच आहे. हे तर मी इथे यात्रा होती एक, तर तिथून आणले होते चिवसाठी. हे पण खूप सुंदर आहेत. असं विचार केला होता की बर्थडे किंवा काही फंक्शन वगैरे असेल तर तेव्हा घालेल म्हणून, पण याचा अजून तरी काही मुहूर्त आला नाही. असंच फोटोशूटसाठी यूज केले होते हे हेअरबँड. हा पण तिच्या पप्पानीच आणलेला आहे जेव्हा ती छोटी होती तेव्हा. जेव्हा केस मोठे होते ना तिचे, तेव्हा आम्ही म्हणजे रोज डेली तिला मी हेअरबँड घालायची. पण आता केस आत्ता वाढायला सुरुवात झाली आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आत्ता तर डोक्यात काहीच लावून घेत नाही. हे बघा, मगाशी किती मी रबर लावले होते तिला आणि आता एकच ठेवलाय तिने. बघितलं का आता डोळ्याने तुमच्या? तो पण काढून टाकला. हे असं डोळे चोळत असते, मग काहीच लावून नाही घेत ती. किती सारे हेअरबँड आहेत आणि मला तर हेअरबँडची ना खूप. हे ना मी तिचे केस जेव्हा मोठे होते ना तेव्हा मी मागवलं होतं तिच्यासाठी मस्तपैकी हेअरस्टाईल करायला. हे मागवले, हे आले आणि त्याच्यानंतर तिचे केसच कापले आम्ही, त्यामुळे हे राहून गेले बँड. तर बघू आता केस मोठे झाल्यानंतर यूज करता येतील. खूप आवडतात, हे खूप सुंदर आहेत. मी पण यूज करते. अशा भरपूर गोष्टी आहेत म्हणजे हेअरबँड, पिना वगैरे, तर मी पण यूज करते आणि त्याच चिवला पण मी यूज करते, कारण दोघींच्याही चॉईसेस सेमच आहेत. तिलाही हेअरबँड वगैरे आवडतात. आता तिचे केस छोटे आहेत म्हणून ती लावून घेत नाही, पण तिला खूप आवडतं. सगळं तिचं हेअरबँडचं कलेक्शन आहे. हा दिदीने दिला होता तिच्या ड्रेस मॅचिंग वरती. हा व्हाईट, सेम असाच पिंक आहे. खूप सारे आहेत, अर्धे तर तिने इकडे तिकडे फेकून दिलेत आता. हे पण तिच्या पप्पाने आणलं होतं. माझ्यापेक्षा तर तिच्या पप्पानीच बँड जास्त आणलेत. त्यांना पण खूप आवडतं असं चिवूला काय काय घ्यायला. तर आता तिचे केस कमी केलेत आम्ही म्हणून, शॉर्ट केल्यामुळे आता जरा कमी आहे सगळं घ्यायचं. खूप सारे बेल्ट आहेत हेअरबँड, हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि अजून खूप सारे मला घ्यायचे आहेत आता त्याच्यासाठी. आता केस थोडेसे मोठे झालेत ना लॉंग, तर अजून घेईल आता तिच्यासाठी मी. ओ दे पिलू, दे डब्बा. कोण दिला? हा, पप्पानी दिला. हा, तू रोज आणून देते का? आता तिचे पप्पा आलेत म्हणून बघा किती खुश आहे. रोज असंच असतं, पप्पा आले की बापरे काय सांगू आणि काय नको असं होतं तिला. ऍक्च्युली सगळ्याच मुलांना होत असेल, तुम्हाला पण एक्सपिरियन्स असेल. ज्यांना मुलं आहेत ना त्यांच्या घरी हेच वातावरण असतं संध्याकाळच्या वेळेला, जेव्हा आपले
वडील घरी येतात तेव्हा जी आनंद असतो मुलांच्या चेहऱ्यावरती ना, तो खरंच खूप वेगळा असतो. तर बघा तुम्हाला आज भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ऑब्वियसली सबस्क्राईब करा. भेटू, बाय.